आज तर आपल्यासोबत एवढं भारी काम झालं भाऊ, तुम्ही विचार बी नाही करा. आपल्या फॉलोअर्स मित्रांना आपलं काढलं भाऊ डायरेक्ट चित्र. आता मी त्या गड्याला कुठे भेटलो, काय भेटलो सगळं तुम्हाला सांगतो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो नशीन करेल तर पहिले फॉलो करून घ्या. जय श्रीराम मित्रांनो, आज आपल्या कॉलेजमध्ये आपला केमिस्ट्रीचा पेपर, म्हणून इच्छा नसताना आपल्याला कॉलेजला जाणंच पडेल. आणि आपला आवाज तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल, कारण आपल्याला झाल्या भाऊ सर्दी. नंतर कॉलेजला येऊन आपला केमिस्ट्रीचा पेपर देऊन दिला. बाहेरून पाहतो तर मॅडम मयूरची काहीतरी बोलत होते, असं वाटतं त्याला रागवतच होते. आणि आपले मित्र ते सगळं पाहून हसत होते. असे नमुने मित्र भेटल्यावर भाऊ आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद पाहता. खाली आलो आणि हे पोरं तर डायरेक्ट गाडीच गायब करत होते वो एका पोराची. मी त्याला विचारलं कोणाची आहे ते, म्हणत तू काहीच नको विचारू, तो फक्त आपला व्हिडिओ काढ. ही पोरं खतरनाक आहे, लुटून न्यायला पाहिजे तो उचलून नेत आहे. आणि इकडे छोट्या छोट्या पोराची म्हणजेच की प्राथमिक शाळेतल्या पोराची रॅली निघेल आणि त्यात काही आपले फॉलोअर्स बी होते. पण हे रॅली कशाबद्दल निघले हे काही आपल्याला माहित नाही. आणि आपल्याला भूक लागून गेलती म्हणून आम्ही गावात आलो आणि मिसळ खात बसलो. मिसळ खाल्यानंतर काहीतरी थंड प्यायची इच्छा होती म्हणून आलो बदाम शेक प्यायसाठी. सांगितलं आपण काही बदाम शेक पेत नाही, आपल्याला पाहिजे लस्सी. आपल्याला बदाम शेक बी लईच आवडतो, पण आपली इच्छा लस्सी प्यायची होऊन गेली. म्हणून आपण लस्सी पिऊन घेतली आणि चाललो आपण आता मंदिरावर बसासाठी. आणि मंदिरावर हा फॉलोअर मित्र बी येऊन गेला आपला. तो म्हणे दादा मी तुमचं चित्र काढेल. म्हटलं काय गोष्ट करतो कडं, एक नंबर चित्र काढलं तुला तर आपलं. मला तर विश्वास बी नाही बसत होता भाऊ की आपलं कोणी चित्र काढलं. चित्र पाहून तर आपल्याला लईच आनंद झाला भाऊ. आणि ह्या गडाचं नाव आहे भाऊ सुपेश नावकर. त्यानं एकदम भारी चित्र काढलं भाऊ आपलं. त्याला म्हटलं दोस्ता असंच प्रेम राहू दे आपल्यावर. म्हणून आजसाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओत.